आजीची आजीची ओळख झाली आणि अलिबागला आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा आजीने जे मोदक बनवले त्याची रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने हे मोदक बनवलेले आहेत. कोणताही कलर इथे वापरलेला नाही. तर हे आधी गुळाचा पाक करून घ्यायचा. कढईला गुळाचा पाक चिटकू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. असा हा पातळ पाक झाला की यामध्ये जे आपण खोबरं किसून घेतलं आहे ते टाकायचं. तुम्ही इथे किसणीने खोबरं किसून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करूनही घेतलं तरी चालतं. त्यामध्ये खसखस टाकायचे आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, बदाम, पिस्ता तुमच्या आवडीनुसार. इथे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील. तर आता आपल्याला ह्या पद्धतीने हे आपण सारण बनवून घेतलेले आहे. त्याला तर मग पारी कशी बनवायची ते पाहूया. थंड झाल्यानंतर याचा रंग थोडासा चेंज होतो आणि आजीशी गप्पा मारत मोदक बनवलेले आहेत. मावशी कसे कसे बनवता मोदक तुम्ही? कसं करते सांगा ना, रेसिपी सांगा ना. अशा काकऱ्या काढायच्या हां हां. नंतर गोल फिरवायचं. आणि त्या सारणामध्ये काय काय घातलं? हा ह्याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्ही? याच्या जायफळ आणि गूळ. गूळ. आधी गूळ टाकायचा ना आणि नंतर चव टाकायची. हा तळून काढायचं, पाक करायचा, चव टाकायचा, आपलं नारळ फोडलेला हा, हा. ते टाकायचं. पाक करून नंतर चव टाकायचा. हा ओके ओके. ताबडतोब चव टाकायचं आणि घाटाचं काढते मी. हां हां. आणि हे पूर्ण मग सुट्ट थंड झाल्यानंतर होतं का? आणि पिठाची उकड काढून घेतली का? हा हे जे खोल घ्यायची हां पाण्यात, हा. पीठ टाकायचं पाण्यात. हां हां हां. पीठ. आणि लाटण्याने घाटून घ्यायचं ना? हा आपण भाकरीला कसं घेतो हां हां तसं हां. पीठ घ्यायचं. आणि नंतर ही झाली हां हां हां. आणि ते कांद्यात टाकायचं, कांद्यात ठेवायचं. हां उकड करून घ्यायची. केळीचं पान टाकायचं असं चाललेलं हम्म. त्याच्यावर हे ठेवायचं, तूप द्यायचं, उकळवायचं पाणी, झाकण ठेवायचं. किती पीठ मळून घेताय तुम्ही? हा की पीठ एवढं का मळताय जास्त? काय हे लाटी हा हे काय पारी पारी. ही काय हां दाखवतो. हां आले बाबू आले, थांब. तुम्ही करा नाही कधी? हां आम्ही कणकीचे करतो. हा कणकीचे गव्हाच्या पिठाचे हा आणि तांदळाचे साचा आहे ना त्या साच्यामध्ये बनवून ना. साशात पण काढ. हां साच्यान करते मी. साशात बारीक असतं, बारीक असते आणि आणि हाताने मोठं होतं. आणि त्यात चव कमी बसते. हं. हां हे सारण कमी बसतं ना त्यात. चव कमी. ही कशी जास्ती चव ना. तर मग आजीन बघ ना किती छान बनवलंय. आणि असं करायचं. थांबते आजी टेस्ट करायला देते. पान पातळ करायचं, हां हां हां. चव टाकायची. आम्ही गणपतीला मोदक करतो असं. हां आता माझ्या ऑर्डर सांगितली ना मग करायला लागतं. माझ्या काल पण केलं आम्ही. माझ्या घरी पण गणपती असतो ना. हं. मी पण करते, मग मी साच्याचे करते पण मला साच्याने, कळीचे एवढे जमत असं नाही. हाताने नाही. हां हाताचे खूप जाड होतात माझे. शिजतं चांगलं. हां ते का शिजत लावतो आपण. मी ह्याच्यामध्ये ना मी थोडी साखर टाकते, हं. थोडी वेलची, म्हणजे हे शिजतात. हां चव चांगली येते ना. हं. तूप टाकते. तूप टाकतो आम्ही. आले नाही. तूप टाकायचं. ह्यांचं मला हे बनवलेलं खूप आवडलं. मस्त एकदम एकदम सुट्ट सुट्ट छान आहे. थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये गुळाचा पाक करून घ्यायचा, तूप टाकायचं, हे खोबरं असं मस्तपैकी करून घ्यायचं. हे खोबरं तुम्ही किसण्याने किसून घेतलं नाही, वेळेने खाऊन घेतले ना. ही बघा, ही वेळी आहे ना, आणि किसतो आम्ही खोबरं. हां हां ही वेळी घ्यायची. ती बारीक घ्यायची. नुसतं मोठी घ्यायचं मोदक. मग ना आजीन किती छान केले मला. पातळ. आणि पारी पण एकदम पातळ पातळ.
सोपी आयडिया आहे. सोपी मोदक करायला मला आवडतं. आहे ना. चला पण आता तुम्ही करायला बसू नका, आपल्याला जायचं. चला चल मिनी. माझे 200 मोदक असतात गणपतीला, मी एकटी बनवते. हा येत नाही हो. नाही आपण खोबरं कसं खवणतो घेऊन असं खाऊन असं वेळीवर 10 नारळ खावणार लागतात मला. नारळ फोडायला. 10-11. त्यानंतर केळीच्या किंवा हळदीच्या पानावरती अशा पद्धतीने मोदक पाण्यामध्ये बुडवायचे आणि एक 10 मिनटं छान शिजवून घ्यायचे. इथे आपण हे चाळणी ठेवलेले आहे, त्याला होल आहेत आणि त्याच्यावरती हे पान आपण अंथरलेलं आहे. अशा पद्धतीने मोदक ह्या चाळणीवरती घालून आपल्याला एक उकड काढून घ्यायची आहे. अगदी 10 मिनटामध्ये हे मोदक खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. बाय.